साऊथ इंडियन नाश्ता आम्हाला आवडतो खूप सकाळी संडेला. संडे स्पेशल या खायला. ते मन ठीक आहे आणि शॉपिंग मी करून आलो. काही प्रॉब्लेम झाला तो म्हणजे असं झालं. गाईज वेलकम बॅक. तुमचं पण एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या हाऊस ऑफ चंदेलीज मध्ये. तर आज आहे शॉपिंग ब्लॉग आणि आज आम्ही शॉपिंगला जाणार आहे दिवाळीसाठी. आता दिवाळी आली 1-2-4 दिवसावर. सो बघूया काय काय होतं. आणि हा म्हणला मी थोडंसं आता बाहेर जाणार आहे, दिवसभर काम वगैरे करू आणि संध्याकाळी आपण ब्लॉग शूट करू. तर कोण चॅनलवर आपल्या नवीन आला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आज ब्रेकफास्ट मध्ये आहेत आप्पे. साऊथ इंडियन नाश्ता आम्हाला आवडतो खूप सकाळी संडेला. संडे स्पेशल या खायला. कसं वाटतंय? येस, आता मी खाऊन बघते. मस्त. येस, छान झाले आप्पे आई, मस्त. संडेचा नाश्ता आज मस्त झाला. मला आवडलं की मला समाधान वाटतं. माझं पोट भरतं असं वाटतं मीच खाल्ले. असं वाटतं की प्रत्येक आईला तुम्ही सांगा, मुलांचं पोट भरलं की आईचं पोट हे भरतच. सो येस, खूप छान झाले होते आप्पे. आणि आता नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे. आता संध्याकाळी आपण शॉपिंगला जाणार आहोत आणि बघू अजून काय काय होतंय. सो येस, भेटू पुढे. A few moments later. सो फायनली आता हा आलाय, गाडी पुसतोय जरा, कारण खूप दिवसांनी बाहेर काढली आहे. तुला जमतच नाही पुसायला. तिला जमतच नाही. बंद झाली. नाही, एवढी वापरत नाही ना आपण, त्यामुळे पुसूनही ती परत खराबच होणार. सो फायनली हा आता आलेला आहे आणि आम्ही जसं तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की आपण आज शॉपिंग ब्लॉग करणार आहोत. तर आम्ही आज शॉपिंगला आता निघणार आहोत थोड्या वेळात. आणि मी ह्याला म्हटलं की मी असं म्हणते म्हणजे की एकतर संध्याकाळ पण झाली आता आणि मोस्टली मुलींच्या शॉपिंगला वेळ लागतो, आरामात होतं. तर मी त्याला म्हटलं की आज आपण पहिले तुझी शॉपिंग करू, माझी बघू किती काय वेळ आपल्याला होतोय, नाही तर मग माझी शॉपिंग मी आईबरोबर करू शकते. कामाच्या मध्ये हा जरा गडबडीत असतो, त्यामुळे मी ह्याला म्हटलं पहिले आज आपण आता तुझी शॉपिंग करू. आणि मी त्याला असं म्हणते की तू ह्यावेळी जरा असं कुर्ता वगैरे काहीतरी असं वेगळं ट्राय कर. सो तुला काय वाटतंय? मी असं म्हणत होते की ह्यावेळी तू काहीतरी कुर्ता वगैरे असं वेगळं काहीतरी ट्राय कर. तुला काय वाटतंय? पण काय होतं, कुर्ता एवढा यूज नाही होत आणि मग ती कधीच्या काळात घालणार, कधीतरी काहीतरी काय ते माहिती. ते सुद्धा आहे मोस्टली, कारण एवढं फंक्शन्सला वगैरे जाणं किंवा काय एवढा यूज एरवी होत नाही, ते बरोबर आहे. मग ठीक आहे, आपण जीन्स आणि शर्ट्स वगैरेच काहीतरी वेगळं बघूया. त्याच्यामध्ये काय का आता यूज पण होईल आणि दिवस रोज बाहेर कामानिमित्त पडतं त्यावेळेस घालता येतं मग. येस येस येस. सो चला आता आपण बघूया. आज आता ह्याची शॉपिंग करणार आहोत आपण प्रथम. बघू कसं काय होतंय. झाली माझी करता आली तर बघू, नाही तर येस लेट्स. आवडतोय का रे? आता आमची शॉपिंग झालेली आहे. शॉपिंग झाली आहे, बर्थडे पण तिचा आहे आणि शॉपिंग मी करून आलो. येस, काय आता बोलायचं. शॉपिंग माझ्या फट्टे झाली, एवढी वाटलं नव्हतं एवढी होणार आहे, पण अपेक्षापेक्षा जरा जास्त शॉपिंग झाली. जास्त करून पुढं बोल. वाटलं होतं का एवढी होणार आहे. बजेट ऍक्च्युली एवढं ठरलं नव्हतं, पण तिकडे गेल्यावर मोह आवरला नाही. ठरलं नव्हतं तिथं, मला ते पीस बघून आहे ना मोह नाही आवरले.
फायनली आता आम्ही घरी आलो, मस्त शॉपिंग झाली आणि काय प्रॉब्लेम झाला तो म्हणजे असं झाला की आहे मॅडमचा बर्थडे आणि शॉपिंग करून आलो मी. तर तुझं काय म्हणते? हो, या महिन्यात ऍक्च्युली बर्थडे आहे आणि दिवाळी आहे, तर मला वाटलं होतं या महिन्यात माझी जास्त शॉपिंग होईल, पण माझी तर अजून काही झाली नाहीये. बघू आता, मी पण करणार आहे, पण याची झालेली आहे. पण ठीक आहे, छान होतंय, छान वाटलं आणि बघू आता काय होतंय. हा माझी आता मला कितपत करतोय. माझी तर अशी इच्छा आहे की ह्याची एवढी झालीये त्याच्यापेक्षा थोडीशी माझी जास्त झालं पाहिजे, कारण माझं व्हॅलिड रिझन आहे. या महिन्यात माझा बर्थडे असं काहीतरी माझ्यासाठी स्पेशल पाहिजे असं मला वाटतंय. पण बघू, मी ह्याला असा नाही सोडणार आहे. मी बरोबर ठीक आहे, काय विषय नाही. तर आपण कुठला हे नाही आता आपण हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करू आणि इथंच कट करू बोलणं. मी पण जरा हे का नाही अशा काय काय नाही काय म्हंटल, काय नाही काय म्हणलं काय म्हणलं तेच विचारते नाही, काहीतरी तोंडातल्या तोंडात बोलला, जोरात बोलतोय. काय विषय नाही. बाय बाय, भेटू पुढं. आता फायनली आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आज तर हा काय खुशच झाला असेल. तर येस, माझी पण शॉपिंग बघू मी करणार आहे आता. मी आणि आई लवकरच जाऊ, शॉपिंग करू नक्की, आणि नक्कीच ह्याच्यापेक्षा थोडी जास्तच करणार आहे मी. तर येस, आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आणि आवडला असेल आणि तुम्ही शॉपिंग केलीत का दिवाळीची हेही नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि इन ऍडव्हान्स सुद्धा सगळ्यांना हॅपी दिवाळी. तर येस, तुम्ही किती दिवस आधी शॉपिंग करता, म्हणजे किती दिवस आधी शॉपिंग करता हे कमेंट मध्ये नक्की सांगा. येस, आणि आजचा व्लॉग कसा वाटला हेही सांगा. तर पुन्हा भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. थँक्स फॉर वॉचिंग.